लोकसभा निवडणुकांचे निकाल हे ज्या पद्धतीने लागलेले होते त्याच्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महायुती ही आपली युती तोडेल का, भाजप दादांना दूर लोटेल का, किंवा ज्या पद्धतीने ऑर्गनायझर मध्ये जे आरएसएसचं एक संबंधित किंवा आपण म्हणू शकतो मुखपत्र मानलं जातं त्या ऑर्गनायझर मध्ये ज्या पद्धतीने लेख आलेला होता आणि ज्याच्यामध्ये अजित पवारांसोबत गेल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली अशा आशय त्या लेखामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि दादा सोबत आल्यामुळे काहीसं नुकसान झालेलं आहे भाजपचं, हा साधारणतः सूर जो होता या सगळ्यावरनं या चर्चा सुरू झालेल्या होत्या। याबद्दल अनेक चर्चासत्र सुद्धा झालेली होती माध्यमांमध्ये की येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मग भाजप ही राष्ट्रवादी सोबत राहणार नाही का, आणि याचं अर्थातच प्रामुख्याने कारण होतं ते म्हणजे की शिवसेनेसोबत झालेली जी युती आहे किंवा 2022 मध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना सोबत झालेली जी युती आहे ती सरतेशेवटी काहीही गोष्टींमुळे जरी झालेली असली किंवा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमुळे ती युती झालेली असली तरी सुद्धा शेवटी तो एक नॅचरल अलायन्स आहे, नैसर्गिक मित्र आहे आणि म्हणून शिवसेनेमध्ये झालेलं बंड असेल किंवा एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिका असतील त्या भले पटल्या नसतील तरी सुद्धा शिवसेना भाजप ही एक नॅचरल अलायन्स असल्यामुळे मतदारांना ती त्याच्यामध्ये काही खटकलेलं नसू शकतं। पण राष्ट्रवादी सोबत तसं नव्हतं। स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणालेले होते की राष्ट्रवादी सोबत कधी जाणार नाही। अजित पवार यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा करण्यात आलेले होते आणि त्याच अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे आता मात्र तोच फटका लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बसला का असा साधारणतः चर्चेचा सूर हा आपण पाहिलेला होता। पण ऑर्गनायझर मध्ये आलेल्या लेखानंतर आपण पाहिलेलं होतं की मुंबईमध्येच एक महायुतीचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न झाला की कितीही काही गोष्टी झालेल्या असल्या तरी सुद्धा महायुती म्हणून हे तीनही पक्ष एकत्र आहेत हा विचार बिंबवण्याचा प्रयत्न झालेला होता। कार्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला होता जेणेकरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांच्या समोर एक क्लॅरिटी राहील की नेमके अजित पवार हे सोबत असणार आहेत की नसणार आहेत। त्या मेळाव्यामध्ये तिन्ही नेते एकत्र दिसले, आपण तिघं मिळून एकत्र विधानसभा निवडणुकांना सामोरं जाणार आहोत हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला काही दिवस लोटत नाही तोच आता आरएसएसशी संबंधित असलेल्या विवेक या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा या लेखामध्ये सुद्धा अजित पवारांच्या विरोधातले सूर हे आपल्याला पाहायला मिळतात। आता हा जो लेख आहे याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की मुंबई ठाण्यासह पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, रत्नागिरी, चिपळूण अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ते लोकांशी बोललेले आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये मग सुशिक्षित वर्ग आला, त्याच्यामध्ये प्रतिष्ठित मंडळी आली, वेगवेगळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी अशा एकूण 150हून अधिक व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली, त्यांच्याशी संवाद साधण्यात आला। याच्यामध्ये तर मुंबई आणि ठाणे पट्ट्यातले सुद्धा लोक ऍड करण्यात आले तर 200हून अधिक या वेगवेगळ्या मंडळींची ज्याच्यामध्ये मग उद्योजक आले, डॉक्टर्स आले, वकील, सीए, इंजिनियर्स, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक, व्यापारी या सगळ्यांशी हा संवाद साधण्यात आलेला आहे। आणि त्याच्यानंतर जे मुद्दे या सगळ्या लोकांशी संवादातनं जे मुद्दे समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी ही जी झालेली युती आहे ती कुठेतरी कार्यकर्त्यांना पटलेली फारशी दिसत नाहीये, तसंच काही मतदारांना सुद्धा ती फारशी रुचलेली दिसत नाहीये। हा सूर पुन्हा एकदा आळवण्यात आलेला आहे। नेमकं या विवेक साप्ताहिकामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे ते सगळ्यात पहिले आपण स्क्रीनवर ठेवूया आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्थात याच्यावर विशेष चर्चा सुद्धा करायची आहे। पण सगळ्यात पहिले याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे ते म्हणजे की लोकसभेच्या अपयशाची कारणं किंवा नाराजी किंवा अस्वस्थता सांगताना सगळ्यात पहिलं कुठलं कारण सांगितलं जात असेल कार्यकर्त्याकडून तर ते आहे राष्ट्रवादीची युती। त्याच मुद्द्यापासून कार्यकर्ते याची सुरुवात करतात की राष्ट्रवादी सोबत झालेली युती हे एक महत्त्वाचं पराभवाचं कारण असू शकतं। राष्ट्रवादीला सोबत घेणं हे भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही हे सुद्धा स्पष्टपणे दिसून आलेलं आहे असा सुद्धा उल्लेख या लेखामध्ये करण्यात आलेला आहे। त्याच सोबत शिवसेनेतलं अंतर्गत जे काही बंड होतं किंवा शिंदेचा शपथविधी या सगळ्या घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारलेल्या होत्या, त्या त्यांना चाललेल्या होत्या। ज्या पद्धतीने शिवसेनेतलं बंड झालं, हिंदुत्व, दशकांचा इतिहास यामुळे कुरबुरी जरी असल्या तरी शिवसेनेसोबतची जी युती आहे ती नैसर्गिक असल्याने ती मतदारांना पटली असं सुद्धा या लेखामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। हीच भावना मात्र राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला गेलेली आहे आणि लोकसभेमुळे सुद्धा या नाराजीत आणखीन भर पडलेली आहे। हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख ते आपल्याला राष्ट्रवादीच्या बाबतीत हे काही प्रमुख उल्लेख जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। एक्झॅक्टली या लेखामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही हे स्पष्ट दिसतंय। याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असं सुद्धा नाहीये, म्हणजे या सगळ्या गोष्टी भाजपच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहेत। अलीकडे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य हे केलं होतंच।
शिवसेनेने पुन्हा युतीत येणं, त्यासाठी शिवसेनेत घडलेलं अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी, या सगळ्या घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या। हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं। मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखीन भर पडल्याचं चित्र आहे। अर्थात राजकीय नेत्यांची व पक्षांची स्वतः अशी काही गणितं व आडाखे हे असतात। निवडणुकीच्या राजकारणाचं आकलन वेगळं असतं, परंतु जर ही गणितं चुकताना दिसत असतील तर त्याचं काय करायचं हा प्रश्न इथे उपस्थित होतो। अर्थात याच्यामध्ये काही इतर सुद्धा कारणं आहेत। म्हणजे याच लेखामध्ये हे म्हणण्यात आलेलं आहे की लोकसभेमध्ये जो पराभव झाला त्याच्यामागे काही केवळ राष्ट्रवादी सोबत आपण गेलेलो आहोत हे एक प्रमुख कारण नाहीये, तर हे एक हिमनगाचं टोक आहे। त्याच्या खाली सुद्धा अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या उजेडात येत नाहीयेत किंवा त्याच्याबद्दल फारशी चर्चा होत नाहीये। जरी राष्ट्रवादी हे एक प्रमुख कारण असलं तरी इतरही काही महत्त्वाची कारणं आहेत।